लोकांचं मत म्हणजे बहुमत मिळणं गरजेचं आहे। जगामध्ये एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे तर ती असं नाही म्हणू शकत की मी आता देशाचा कारभार चालवणार का माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, तर असं नाही। लोकांनी निवडून दिल्याशिवाय कोणालाही ही जी सत्ता आहे ती मिळू शकत नाही। आता संविधानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की संविधानाने आपल्याला एकच ओळख निर्माण करून दिली आहे। आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, काही जण काश्मीरमध्ये राहत असतील, बिहारमध्ये राहत असतील, कुठेही राहत असतील, पण आपण सर्वजण शेवटी एकच ओळख आहे ती म्हणजे आपण सर्वजण भारतीय आहोत। तर ही एक ओळख आपल्याला संविधानाने निर्माण करून दिलेली आहे। हे संविधानाचं महत्त्व आहे। आता डॉक्टर आंबेडकर असंही म्हणाले होते की संविधान हे कितीही चांगलं असलं, बघा काय म्हणाले ते की संविधान हे कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे। जर ते लोक जर चुकीचे असतील तर त्या संविधानाचं मातेरे झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या संविधानाची अंमलबजावणी चांगल्या व्यक्तींकडून व्यवस्थित होणं ही आजच्या काळाची गरज आहे। म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने देशाची राज्यघटना म्हणून संविधानाचा स्वीकार केला आहे। पुढे 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे या दिवसापासून ती प्रत्यक्षात लागू करण्यात आली आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याला राष्ट्रीय कायदा दिवस असेही म्हटले जातात। आता हे जे संविधान आहे हे अतिशय कष्ट करून विचार करून तयार केलेलं आहे, कारण ते जवळजवळ 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये पूर्णपणे विचार करून केलेला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 448 कलम आहेत। त्या प्रत्येक कलमामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते खूप विचारपूर्वक आहे, आपल्या सर्व भारतीयांच्या हिताच्या दृष्टीने ते आहेत। तर आजच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने 448 पैकी तुम्ही निदान 10 कलम जरी समजून घेतले तरी या दिवसाचं सार्थक होणार आहे। तुम्ही यूट्यूबवर गुगलवर निरर्थक व्हिडिओ बघता, गेम्स खेळता, तर ते करण्याऐवजी तुम्ही संविधानाची अगदी थोडेसे कलम जरी समजून घेतले तर तुमच्या भावी आयुष्यासाठी ते नक्कीच उपयोगी असणार आहे। मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद।